बदलापूरमध्ये 8 ते 9 तास चाललेलं आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला। सोबतच चिमुकलीवरती आंदोलन करणं म्हणजे लाज वाटली पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजना ही विरोधकांच्या जिवारी लागलेली आहे आणि याच योजनेचा पोटशूळ कालच्या आंदोलनातून दिसला अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरती केली। या प्रकरणी पोलीस तपास करत असून कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। बेकायदेशीर सरकार महाराष्ट्रामध्ये आहे। सरकारमध्ये माणुसकी नाही। बदलापूरमधली ही शाळा भाजपची आहे। दुसऱ्या कोणत्या पक्षाची शाळा असती तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या महिला मंडळ बोमा मारत सुटल्या असत्या, शाळेच्या पायऱ्यांवरती बसल्या असत्या। जनता आणि विरोधकांनी आंदोलनाचे ढोल नगारे बडवल्याशिवाय त्याला जाग का येत नाही याचं आत्मचिंतन फडणवीस यांनी करावं, संजय राऊत यांनी टीका केली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे। महिलांवरील अत्याचाराच्या घटना प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत। बदलापूरची घटना अतिशय संवेदनशील आहे, पण दुर्दैवीपणे हाताळला गेला। लोक रस्त्यावरती उतरल्यानंतर सरकारला जाग आली। 200 कोटी रुपये खर्च करून सरकार फक्त जाहिरातबाजी करत आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकारला बहिणी लाडक्या झालेल्या आहेत। बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। खासदार सुळे यांचा 5 वर्ष दिल्लीतला वावर बघितलेला आहे। माझं आजही ठाम मत आहे की खासदार सुप्रिया सुळे यांना राजकारणातल्या कुठल्याही विषयाशी काही घेणं देणं नाही। त्यांचे वडील राजकारणामध्ये आहेत म्हणून त्या राजकारणामध्ये आहेत। वैयक्तिक जीवनामध्ये त्या 5 रुपयाची पण मदत कोणाला करत नाही। त्यांना असे नाजूक प्रश्न विचारून त्या नको तीच उत्तरं देत असतात, कारण त्यांना सगळं सोन्याच्या ताटामध्ये मिळालेलं आहे। बदलापूर घटनेवरती सुळेंनी केलेल्या टीकेवर नितेश राणे यांनी हल्लाबोल केला। प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये एक महिला स्वच्छता कर्मचारी नेमा असे आदेश मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले। शैक्षणिक संस्थेमध्ये आत्मरक्षणासाठी अभियान सुरू करा। शैक्षणिक संस्थांमधील चालक, वाहक, कॅन्टीन कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांची पोलीस पडताळणी बंधनकारक करा। महिला पालकांची समिती नेमून प्रत्येक महिन्याला सुरक्षा आढावा घ्या। बदलापूर घटनेनंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांना मंत्री लोढा यांनी आदेश दिले। जनसन्मान यात्रेचा आता रंग बदलला। गुलाबी ऐवजी काळा करा। मेहबूब शेख यांनी अजित पवार यांच्या गुलाबी रंगावरती टीका केली। अजित यांनी आता गुलाबी यात्रा सोडून काळी यात्रा काढा असं म्हणत हिंगोलीमध्ये मेहबूब शेख यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली। शिवबाटाचे नेते आदित्य हे आजपासून 2 दिवस नाशिक दौऱ्यावरती असणार आहेत। नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा तर येवला आणि मनमाड आणि निफाड सोबतच सभा घेणार आहेत। आदित्य हे छगन भुजबळ यांच्या मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत। विरोधकांकडून टीकेचे लक्ष होणाऱ्या शिंदे सरकारला रायगडमधून घरचा आहेर मिळालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उजवा हात असणाऱ्या आमदार भरत गोगावले यांचे समर्थक आणि माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी शिंदे सरकारवरती सडकून टीका केली। माणगावमध्ये महामार्गासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पवार यांनी ही टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन शब्द फिरवला, यांना खोटं बोलल्याशिवाय जमत नाही असा उल्लेख करत ज्ञानदेव पवार यांनी टीका केली। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांची मोठी खेळी। कागल विधानसभा मतदारसंघामध्ये मुश्रीफ यांच्या कट्टर विरोधक आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे समरजित घाटगे तुतारी हातात घेणार आहेत। समरजित घाटगे मंगळवारी शरद पवार यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। समरजित घाटगे 23 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावरती लढण्याचा नारा दिल्यानंतर त्यांनी मराठवाड्याचा दौरा पूर्ण केलाय आणि त्यानंतर आता ते विदर्भाच्या दौऱ्यावरती आहेत। आज गोंदियातून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे।
शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगलेला असून कोकणामध्ये युतीमध्ये वाद चव्हाट्यावरती आलेला असून प्रतिकात्मक पुतळ्याची जाळपोळ करण्यात आलेली आहे. आक्षेपार्ह घोषणाबाजी केली जाते आणि याच पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्गात आजपासून 4 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यामध्ये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत आणि या दरम्यान प्रतिकात्मक पुतळ्याची जाळपोळ, आक्षेपार्ह घोषणाबाजी, जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. कारवाईचे आदेश देखील जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. रवींद्र चव्हाण हे कोकणातले मंत्री आहेत. त्यांच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत, पण महामार्ग पूर्ण न झाल्यामुळे सगळ्यांना त्रास सहन करावा लागतोय. पण रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्यामध्ये काय वाद आहे याचा आम्हाला रस नाही, पण सरकारमध्ये एक वाक्यता नाही हे पुन्हा एकदा दिसून आलेले आहे. त्यामुळेच कोकणचा विकास होऊ शकत नाही. निवडणुकीत जे काही कोकणामध्ये पैसे वाटप झाले त्यामुळे त्यांना विजय मिळालेला आहे. आता मात्र जनता सुज्ञ झालेली आहे. यापुढे त्यांची जागा त्यांना दाखवली जाईल. आमदार वैभव नाईक यांनी टीका केली. सरकारनं आता निवडणूक पुढे ढकलून नवा डाव टाकलेला आहे. ते आता राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. आता कोणते उमेदवार सोबत घ्यायचे यासाठी सरकार डाव खेळतोय. 14 महिन्यामध्ये सरकार नवे डाव ह्या कालावधीमध्येच टाकू शकते. मराठ्यांच्या रणनीतीवरती सरकार डावपेच खेळते. जरांग यांनी सरकारवरती टीका केली.